जगद्गुरु तुकाराम महाराजांना निघाला आणि मला न्यायला, सध्या वैकुंठाला न्यायला पंढरपूरचे पांडुरंग येणार आहेत. आनंद झाला. उद्या जायचं आहे वैकुंठाला. आदल्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या इथे सप्ताह भरला होता. त्या सप्ताच्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग निवडला आणि त्या अभंगावर चिंतन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घुटविन लाल ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन, ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, तीर्थ भ्रमकासे आणि ना आलस, कटू स्वर्गवास करीन भोग, यज्ञ आणि दान लाजविन, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा, धन्य मनवीन ये लोकी लोका भाग्य आम्ही तुका देतली. म्हणजे मी उद्या गेल्यानंतर दुसऱ्या गावातील लोक इथे येतील आणि ते तुम्हाला म्हणतील तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांना बघितलंय. आणि घोटविन लाल ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन, म्हणजे मी अशी भक्ती करीन. कोणाच्या पुढे सांगत होते? शिवशंकर होते, दत्तात्रय भगवान होते, कपिल भगवान होते, संकादिक संत होते, सर्व आले होते त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमनाचा सोहळा बघायला. आणि ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झालेला आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगे, मी पुन्हा जन्माला येईल. काय येईल? या पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करण्याकरिता. एक पुरुषार्थ दाखवला आणि त्या पुरुषार्थाच्या आधारे जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जायला निघाले. रात्रीचा कीर्तनाचा सोहळा संपला, घरी गेले, पहाटे लवकर उठले आणि देऊ या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन पोहोचले. नुसते पंढरपूरच्या पांडुरंगाकडे बघत राहिले. तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे, रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. त्या मूर्तीकडे बघत राहिले आणि बघितल्यानंतर देवाजवळ नजर फिरवली देवांना आणि घरी गेले. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगितलं, मी वैकुंठाला चाललोय, तू येते का? पत्नीने सांगितलं, तुम्ही वैकुंठाला चालले जा, पण लवकर या. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज बहिणाबाई सोबत आहेत, 14 तालकरी सोबत आहेत आणि आपल्या घरून निघाले. देऊ ह्या ठिकाणी कधी तुम्ही गेले असतील, तिथेशी मशानभूमी आहे. त्या मशानभूमीकडे जाणारा रस्ता, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सोबत जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करत आहेत. 14 तालकरी आहेत, पंचक्रोशीतील सर्व वारकरी आले होते आणि त्या वारकऱ्यांसोबत वैकुंठ गमनाचा सोहळ्याला जगद्गुरु तुकाराम महाराज जात असताना सोसाट्याचा वारा सुटला. जगाचा मालक गरुडाला घेऊन आलेला आहे आणि गरुडाचे पंख असे जसे तरतरता आहेत त्याप्रमाणे सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकत आहेत, पाऊस पडत आहे, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांना काहीच दिसत नाही. दिसतं ते फक्त पंढरपूरचे पांडुरंग आणि समोर पंढरपूरचे पांडुरंग आहेत आणि बाकीचे सभोवताली आले होते. 14 तालकरी असतील, रामेश्वर शास्त्री असतील, संतू असेल आणि सर्व लोक बहिणाबाई असतील. यांना पाऊस पडत होता, भिजत होते, विजा कडकडत होत्या, परंतु जगाचे मालक फक्त दिसत होते जगद्गुरु तुकाराम महाराजांना. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्या नांदुरकीच्या झाडाजवळ पोहोचले. नांदुरकीच्या झाडाजवळ पोहोचल्यानंतर जे विमान आलंय, पंढरपूरचे पांडुरंग आले, ते विमान पार्थिव नसल्या कारणाने या पृथ्वीवर उभं राहत नव्हतं. आणि पार्थिव नसल्यामुळे आता त्या विमानामध्ये बसायचं कसं, हा प्रश्न तुकाराम महाराजांच्या समोर होता. आणि अशा वेळेस काल प्रगट झाला आणि कालाने सांगितलं, तुम्ही सदैव वैकुंठाला चाललेत, माझ्या कपालावर पाय ठेवा आणि निघून जा. आणि या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जग काल खाय आम्ही माथा दिला पाय, जो काल जगाला खातो त्या कालाच्या कपालावर आम्ही माथा दिला आणि आम्ही सदैव वैकुंठाला चाललोय. आणि कालाच्या कपालावर जेव्हा माथावर पाय दिला तरी सुद्धा त्या विमानामध्ये बसता येत नव्हतं. तरी सुद्धा ब्रह्मदेव प्रगट झाले. त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, माझ्या खांद्यावर हात ठेवा आणि मग तुम्ही बसा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या कालाच्या मस्तकावर पाय दिला, ब्रह्मदेवाचा आधार घेतला आणि सदैव वैकुंठ गमनाच्या सोहळ्याकरिता जगाच्या मालकाजवळ जाऊन बसले. पंढरपूरच्या पांडुरंग आले आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर त्यांच्या मुखामधून